महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। समाजातील एक उपेक्षित घटक म्हणून किन्नर समाजाकडे पाहिले जात असले तरी किन्नर समाजातील विविध प्रतिष्ठान व आखाड्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य केले जाते। याच समाजकार्यातून विविध किन्नर आखाड्यांची निर्मिती झाली असून सामाजिक एकोपा व शिस्त राखण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातो। नुकत्याच महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने किन्नर समाजामध्ये आपसात झालेल्या वादामुळे कुठेही धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ नये या उद्देशाने समस्त नाशिक किन्नर समाज तथा किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 54 क्वार्टर कोळीवाडा समोर कथडा जुने नाशिक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या जाहीर सभेमध्ये सलमा नायक गुरु नाशिक जिल्हा गद्दीपती यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा नाशिक किन्नर समाज व समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला। समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत व धार्मिक परंपरांची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी सर्वांनी संयम व एकता राखावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। कहती हूँ ये बात कि हर एक को एक कैटेगरी में डालना गलत बात है। धर्मांतरण होता है मगर कई ऐसे तथाकथित जो जिहादी सोच वाले व्यक्ति होते हैं। जिहादी सोच का मतलब ये नहीं है कि हम सब अपने ऊपर ले लें, क्योंकि ये एक व्यक्ति विशेष की बात नहीं है, ये कई लोगों की बात आती है। तो धर्मांतरण होता है और इसके लिए हमने हर जगह आवाज उठाई है। आज यहाँ इसीलिए मैं आई हूँ कि यहाँ पे जो नासिक में प्रकरण चल रहा है, धर्मांतरण की बात आगे आई है, तो आज जब मैं यहाँ आई हूँ मैंने देखा है तो मुझे ऐसा कहीं नहीं लगता है कि यहाँ कोई धर्मांतरण की ऐसी बात होगी, है ना। और अभी मैं नाम लेके कहूंगी कि आज नासिक के अंदर सागर शिंदे की बात है। अब उनका कहना क्या है कि भाई धर्मांतरण की बात, तो मैं इस मंच के माध्यम से सागर शिंदे और शुभांगी शिंदे जी को मैं यही कहूंगी कि बेटा जीवन में आगे बढ़ना है तो आपको सबको लेके चलना पड़ेगा। हमारे पास कई वीडियोस उनके आए हैं जिसमें स्वयं वो प्रताड़ना कर रही हैं किन्नरों के ऊपर, और जो जी इस तरह की प्रताड़ना, हिंदू बच्चा कभी नहीं किसी को प्रताड़ित करता है, सनातन बच्चा कभी किसी को दुखी नहीं करता है, और हम तो किन्नर है। किन्नर और किन्नर की फीलिंग को नहीं जानेगा तो कौन जानेगा, सही कह रहे हो ना। तो या सभेप्रसंगी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख पूज्यपाद किन्नर जगद्गुरू स्वामी हेमांगी सखी यांचे समस्त नाशिक किन्नर समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच पुणे जिल्हा किन्नर समाजाच्या गद्दीपती रंजिता नाईक गुरु, अरुणा आबा जगवाले, मंजू आई जगवाले, सारिका आई गुरु, महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर वैभवीताई पाटील, किन्नर आखाड्याच्या श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदागिरी, आईसाहेब गुरु यांच्यासह समस्त नाशिक किन्नर समाज व किन्नर प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्राच्या किन्नर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 2017 साली किन्नर समुदायामध्ये पदार्पण केलेला सागर शिंदे उर्फ शुभांगी आज 9 वर्ष झाले तो किन्नर समुदायामध्ये राहून त्याचं पालन पोषण करत होता। त्यांच्या चेल्यांना त्रास देत होता, तर त्याच्या त्रासलेले सगळे त्याचे चेले आमच्या गादीपतींकडे आले, त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारावरती जेव्हा गादीपतींचं त्याच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी त्याचं खंडन केलं। तो म्हणतो माझे चेले आहेत, माझ्या चेल्यांचं मी बघून घेईल, तुम्ही मध्यस्थी बोलू नका त्या संदर्भात। आणि मग त्यांनी खोटा डाव रचून आमच्या गादीपतीवर हिंदू मुस्लिमचं धर्मांतरण करण्याचा खोटा आरोप टाकला त्यांनी। मला नाशिकमध्ये 2011ला मी नाशिकमध्ये आली, आज 2026 चालू आहे, पण आजपर्यंत मला कधीच आमच्या नानींकडून आमच्या नायकांकडून कधीच धर्मांतरण कर म्हणून असा कधीच शब्द आमच्यापर्यंत आलेले नाही। या जाहीर सभेमुळे किन्नर समाजातील ऐक्य अधिक दृढ होईल आणि समाजातील धार्मिक व सामाजिक मूल्यांचे संरक्षण होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय।